मी साम टीव्हीच्या इम्पॅक्टची आहे। होय, साम टीव्ही म्हटलं की इम्पॅक्टची हमी असतेच। आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये बोगस डिग्रीचा घोटाळा उघडकीस साम टीव्हीने आणला होता आणि यानंतर पुणे विद्यापीठाने चतुश्रृंगी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली। या प्रकरणी पोलिसांनी तत्काळ कारवाई करत तक्रारदार महेश कदम आणि आरोपी रमेश मुखेकर या दोघांना जबाबासाठी बोलावलंय। सध्या चतुश्रृंगी पोलिसांनी आरोपी रमेश मुखेकर याला ताब्यात घेतलेलं असून त्याची कसून चौकशी सुरू आहे। थेट जाऊयात आमचे प्रतिनिधी सागर आव्हाड यांच्याकडे। सागर, आपण बघतोय ही बातमी सगळ्यात आधी साम टीव्हीने दाखवली। तुम्ही ही बातमी जी आहे ती आज जगासमोर मांडलेली आहे आणि आता त्याचा इम्पॅक्ट पाहायला मिळतोय। विद्यापीठाने तक्रार केलेली आहे, काय या संदर्भातले सगळे ताजे अपडेट्स आहेत? नक्कीच नाही। आपण जर बघितलं तर साम टीव्हीने या संदर्भातली बातमी जी आहे ती दाखवलेली होती आणि या बातमीची दखल घेत विद्यापीठाने चतुश्रृंगी पोलीस स्टेशनमध्ये एक तक्रार दाखल केली आणि यामधला जो आरोपी आहे रमेश मुखेकर याला चतुश्रृंगी पोलिसांनी आता ताब्यात घेतलेला आहे। त्याच्याकडून या संदर्भातली चौकशी जी आहे ती सध्या सुरू आहे। रमेश मुखेकर विद्यापीठातील इतर कुठल्या लोकांची नावं घेतोय का, यामध्ये किती मोठं रॅकेट आहे याचाही शोध जो आहे तो चतुश्रृंगी पोलिसांकडून घेतला जाणार आहे। आज जर बघितलं तर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची मॅनेजमेंट काउन्सिलची जी बैठक जी आहे ती होती आणि या बैठकीमध्ये काय चर्चा या संदर्भात झाली आहे का, जे कोणी दोषी असतील त्यांच्यावरती मॅनेजमेंट काउन्सिल काय कारवाई करते हेही पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। बैठक झाली, मात्र बैठकीतलं इतिवृत्त जे आहे ते अजून बाहेर आलेलं नाही आहे। सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये मोठ्या प्रमाणावरती प्रत्येक विभागात भ्रष्टाचार सुरू आहे आणि याच भ्रष्टाचाराचा शोध जो आहे तो साम टीव्ही लावत राहणार आहे, छडा लावत राहणार आहे। आणि जे आरोपी असतील या शिक्षण व्यवस्थेमध्ये जी कीड लागलेली आहे ते बाहेर काढण्याचं काम साम टीव्ही सातत्यानं करत राहणार आहे। आपण जर पाहिलं तर या संदर्भातले अनेक लोक जे आहेत ते आता समोर यायला सुरुवात झालेली आहे। अनेकांनी साम टीव्हीशी संपर्क जो आहे तोही केलेला आहे। आपण जर पाहिलं तर यामधला आता मुख्य सूत्रधार जो आहे रमेश मुखेकर याला चतुश्रृंगी पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे। त्याच्या तोंडून चौकशीमध्ये किती कुणाची नावं समोर येत आहेत हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। मात्र सामाजिक कार्यकर्ते असतील, विविध संघटना असतील, विविध राजकीय पक्ष असतील, यांच्याकडून कुलगुरू गोसावी यांच्या राजीनाम्याची मागणी जी आहे त्यामुळे ही मागणी जी आहे त्या मागणीकडे कशा पद्धतीने प्रशासन बघतं हे पाहणं देखील महत्त्वाचं आहे। या संदर्भातले सगळे ताजे अपडेट्स आम्ही वेळोवेळी तुमच्याकडून घेणार आहोत। सागर, धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।